वेलकम टू केजे केमिस्ट्री अकॅडमी. आपण घेत आहोत आयसोमॉर्फिझम आणि पॉलिमॉर्फिझम. तर आयसोमॉर्फिझम म्हणजे काय होतं बघा, दोन किंवा दोनपेक्षा जास्त सबस्टन्स असतील, त्याचं काय असेल, सेम क्रिस्टल स्ट्रक्चर असेल. काय असेल? सेम क्रिस्टल स्ट्रक्चर. बघा फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये बघा, सोडियम किती आहे 1 आणि आयोडीन किती आहे 1. याच्यामध्ये पण बघा, मॅग्नेशियम किती आहे 1, ऑक्सिजन किती आहे 1, म्हणजे रेशो किती झाला 1:1. याच्यामध्ये बघा, सोडियम किती आहे 1, नायट्रोजन 1, ऑक्सिजन किती आहे 3, म्हणजे रेशो किती झाला 1:1:3. त्याच्यामध्ये बघा, कॅल्शियम 1, कार्बन 1 आणि ऑक्सिजन 3, म्हणजे याला काय म्हणू आपण, आयसोमॉर्फस. आणि फिनॉमिनाला काय म्हणू, आयसोमॉर्फिझम. नंतर पॉलिमॉर्फिझम, अ सिंगल सबस्टन्स दॅट एक्झिस्ट इन 2 or more फॉर्म, म्हणजे एक क्रिस्टल स्ट्रक्चर जो काय असेल दोन किंवा दोनपेक्षा जास्त फॉर्ममध्ये काय असेल, प्रेझेंट असेल, त्याला म्हणतो आपण आयसोमॉर्फस. आणि फिनॉमिनाला म्हणतो आयसोमॉर्फिझम. याच्यामध्ये बघा, कॅल्शियम कार्बोनेट जे आहे हा 2 फॉर्ममध्ये प्रेझेंट आहे, एक आहे कॅल्साइट आणि एक आहे आर्गोनाइट. आणि नंतर सिलिका आहे हा 3 भागामध्ये आहे, एक अल्फा क्वार्ट्ज, एक आहे बीटा क्वार्ट्ज आणि एक आहे क्रिस्टलोबाइट.